आजच्या मननासाठी आम्ही काढणार आहोत उत्पत्तीचं पुस्तक याचा 45वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. उत्पत्ती 45 आणि 1 मी वाचतो. योसेफ तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते. त्या सर्वांसमोर त्यास गहीवर आवरेना. त्याने मोठ्याने म्हटले की सर्व लोकांस बाहेर घालवा. योसेफाने आपल्या भावास ओळख दिली. तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते. येथे 2-3 रविवार आपण अत्यंत गांभीर्यपूर्ण विषय पाहणार आहोत. आणि माझा विश्वास आहे प्रभूचा आत्मा आपणा सर्वांना या गोष्टी समजून घेण्यास सहाय्य करेल. आणि जसं आराधनेत आपण पाहिलं की दिवस अतिशय कमी आहे आणि ह्या गोष्टी हजारो वर्षापूर्वी आम्हाला आमच्यासाठी लिहून ठेवलेल्या आहेत, झालेल्या आहेत. आम्हाला मार्गदर्शन मिळण्यासाठी, आम्हाला समजण्यासाठी, आम्हाला त्याप्रमाणे चालण्यासाठी. आणि जर आता काही चूक केली, परत त्याप्रमाणे आपण केलं नाही तर मग दार बंद होईल. आणि ह्या ठिकाणी मी बघतो, मी स्वतःला आज प्रश्न विचारणार आहे आणि आपण पण स्वतःला आज प्रश्न विचारणार आहे. कुठेतरी मला असं वाटतं खूप कठीण जमीन आहे मंडळीची. जितके परिश्रम घ्यावे तेवढी थोडी सफलता हाताला लागते. आणि लाज वाटण्यासारखी आम्हाला गोष्ट आहे, 100 वर्ष झाले अजून आमचं अंतःकरण आम्ही येशूसाठी त्याप्रमाणे उघडलं नाही. थोडीशी दाराची फट उघडलेली, अजून दार उघडलंच नाही. कोणा विशिष्ट किंवा वेगळ्या व्यक्तींसमोर ह्या गोष्टी सांगितल्या असल्या तर एखादंच ठीक आहे, पण आम्ही पिढ्यानपिढ्या येशूला ओळखणारे म्हणतो आणि अजून आमच्यामध्ये असेच घाणेरडे स्वभाव आम्ही धारण करून आज फिरत असू तर मग फार कठीण आहे. आज जो विषय आमच्याकडे आहे, स्वतःचं परीक्षण करण्याचं का मी पूर्ण क्षमा केली आहे. क्षमा करणं आणि पूर्ण क्षमा करणं हे फरक आहे. क्षमा करणं ही औपचारिकता झाली, पण पूर्ण क्षमा करणं हे देवाचा आत्म्याद्वारे होणारं कार्य आहे. आणि आम्ही बघतो या ठिकाणी आम्ही योसेफाविषयी अतिशय लहानपणापासून ऐकलेलं आहे. परत एक थोडक्यात ज्यांना माहिती नसेल किंवा इथे मेमरीमध्ये आपण ते फीड करायला पाहिजे, कोण आहे योसेफ? अब्राहमाला बघतो अब्राहम, आणि मग अब्राहम नंतर कोण? इसाक. आणि इसाकाला 2 मुलं, एसाव आणि याकोब. आणि याकोब म्हणजे त्याचं नाव नंतर काय झालं? इस्रायल. आणि या इस्रायलला याकोबाला 12 मुलं झाली आणि त्या 12 मुलांपैकी 11 नंबरचा जो मुलगा आहे त्याचं नाव योसेफ. आणि हा योसेफ 11 नंबरचा आहे. याकोबाला त्याच्या वृद्धप काळात म्हणजे जवळपास 90 वर्षाचा असेल तेव्हा हा झालाय. शास्त्र सांगतं बापाचा आवडता हा मुलगा आहे. आणि त्याच्यानंतर शेवटला मुलगा झाला बन्यामीन. या ठिकाणी आम्ही सगळी गोष्ट अध्याय वाचणार नाही, आम्हाला सर्वांना माहिती आहे. परत त्या गोष्टी आम्ही जाणणार नाही.
परंतु एक एक वचन आम्ही फक्त पाहत आहोत. जेव्हा योसेफाला द्वेष करण्यात आला, त्याच्याविषयी मत्सर करण्यात आला, त्याच्या भावांकडून, रक्ताच्या भावांकडून त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, कोरड्या विहिरीत टाकण्यात आलं. नंतर त्याला विकण्यात आलं. विकण्यात आल्यानंतर ज्या घरी राहिला पोतीपराच्या, तिथे त्या पोतीपराच्या बायकोने त्याच्यावर आरोप लावले. त्याच्यानंतर तो तुरुंगात गेला वगैरे वगैरे सगळी कहाणी आम्हाला माहिती आहे. आणि त्यानंतर देवाने अद्भुत रीतीने त्याला पंतप्रधान बनवलं. आणि जो दृष्टांत पाहतो, जो स्वप्न पाहतो, जो स्वप्नाचे अर्थ पाहतो, असा योसेफ दुष्काळ पडला आणि त्याचे भाऊ धान्य घ्यायला त्याच्याकडे आले. त्यांना माहिती नाही आपला भाऊ हाच पंतप्रधान आहे, हाच सर्व काही हाच आहे, त्यांना माहिती नाही. पण योसेफ त्यांना ओळखतो. आणि जे वचन आम्ही आता वाचलं, योसेफ जेव्हा त्यांना बघतो धान्य घ्यायला आलेले असताना, त्या दुष्काळात त्यांचे प्राण वाचावे म्हणून ते त्याच्याकडे आलेले असताना योसेफ काय करतो? त्याच्यावर अन्याय केला भावांनी, त्याचा द्वेष केला, त्याचा झगा काढून टाकला. कारण तो बापाचा आवडता होता. त्याला मारावं, भुकेने मरावं म्हणून त्या कोरड्या विहिरीत, त्या खाड्यामध्ये त्याला ढकलण्यात आलं का भुकेने इथेच मरून जाईल. त्याला काढून परत खासदारांच्या द्वारे विकण्यात आलं. त्या भावांविषयी याच्या मनात राग पाहिजे, राग. कारण त्याच्या भावांना योसेफाविषयी राग होता. पण योसेफाला एवढं करून सुद्धा योसेफाच्या मनामध्ये राग नव्हता. आणि म्हणून जे वचन आम्ही वाचलं, ते वचन असं सांगतं की तेव्हा योसेफा भोवती लोक उभे होते, त्या सर्वांसमोर त्या गहीवर आवरेना त्याचं मन दाटून आलं. आता तो रडणार आहे आपल्या भावांना एवढ्या वर्षांनी पाहून. आणि त्याने मोठ्याने म्हटले, सर्व लोकांना बाहेर घालवा. सात गोष्टी पाहणार आहोत आम्ही. पहिली गोष्ट, एकदा आपण दुसऱ्यांना क्षमा केल्यानंतर त्या व्यक्तीविषयी किंवा त्याच्या चुकांविषयी आपण जवळच्या मित्रांना देखील सांगणार नाही. ही आहे खरी ओळख, पूर्ण क्षमा करणं. एकदा का आम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या चुकांना आम्ही म्हणतो आम्ही क्षमा केलेली आहे, आमच्या विरुद्ध केलेल्या अपराधांना आम्ही म्हणतो आम्ही तुम्हाला क्षमा केलेली आहे, तर मग त्यानंतर त्या व्यक्तीविषयी आम्ही परत वाच्यता करणार नाही, परत त्या व्यक्तीविषयी आम्ही दुसऱ्यांना सांगणार नाही, परत त्याच्या चुका आम्ही आठवणार नाही. जवळातल्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा आम्ही त्या व्यक्तीविषयी सांगणार नाही, जर आम्ही पूर्ण क्षमा केली तर. एवढा द्वेष एका बाजूला आहे, तेच त्याच्या रक्ताचे भाऊ, आणि एवढी प्रीती योसेफाकडे आहे. 11 एका बाजूला आणि एकटा योसेफ एका बाजूला. पूर्ण मनाने क्षमा करणे. आम्ही बघतो त्याला गहीवर आवरेना, त्याने लोकांना बाहेर काढलं. कारण लोकांसमोर तो तमाशा त्याला करायचा नव्हता, त्याला दाखवायचं नव्हतं. त्यानंतर त्या पोतीफराच्या बायकोने त्याच्यावर आरोप केले आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. आणि तुरुंगात टाकलेलं असताना त्याच्याबरोबर जे कैदी होते त्यांना तो सांगू शकत होता, माझी चूक नाही, त्या बाईने माझ्यावर आरोप केले ते चुकीचे आहे. पण संभवतः पुरुष किती खरं बोलण्याचा प्रयत्न केला तर पुरुषाची बाजू खोटीच धरली जाते. अशी रीत आहे सर्वसाधारण जगाची.
आणि स्त्रीची बाजू पुष्कळदा खरी आहे असं समजलं जातं. आणि तसंच हजारो वर्षापूर्वी झालं. कोणाचा येशूवर विश्वास नाही आणि त्याला धरून त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. परंतु तो काय म्हणतो, मला इब्रायच्या देशातून तुम्ही चोरून आणले आहे आणि येथेही बंदीगृहात टाकण्याजोगे अपराध मी काही केलेले नाही. या पूर्ण अध्यायात आपण वाचलेला आहे. म्हणजे तो त्या पोतीपराच्या बायको विषयी पण बोलत नाही का तिने असं असं केलं म्हणून मी इथे आहे. तिलाही त्याने क्षमा केली. ज्या व्यक्तीमुळे तो तुरुंगात आहे, ज्या व्यक्तीमुळे ज्याची बेअब्रू झालेली आहे, ज्या व्यक्तीमुळे त्याचं नाव खराब झालेलं आहे, ज्या व्यक्तीमुळे तो फसलेला आहे, ज्या व्यक्तीमुळे देवाची योजना पूर्ण होण्यासाठी दिरंगाई वर्ष गेले त्या तुरुंगामध्ये, तरी एक शब्दाने देखील तो तिच्याविषयी बोलत नाही. पोतीपराच्या पत्नीला त्याने पूर्ण मनाने क्षमा केली आणि म्हणूनच देवाने त्याला त्या बंदीगृहातून काढून उच्च स्थानी बसवलं. हे सिक्रेट आहे, हे राज आहे. उच्च पदाला जाण्याचं, आशीर्वाद मिळण्याचं हेच गुपित आहे. क्षमा करणं, विसरणं, विषय संपवणं. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपण इतरांना क्षमा करत नाही तोपर्यंत आपण बंदीगृहात किंवा बंधनातून बाहेर येऊ शकत नाही. जर आम्ही क्षमा करत नाही आम्ही तुरुंगातच आहोत. जर आम्ही एखाद्याला पूर्ण मनाने माफी करत देत नाही आम्ही बंधनातच आहोत. त्यालाही घातक आहे आणि मला पण तेवढंच घातक आहे. पुष्कळ लोक, ख्रिस्ती लोक इथे फसतात. त्यांना वाटतं आम्ही दुसऱ्यांना क्षमा केली, परंतु वास्तविक पाहता ते क्षमा न करणाऱ्या आत्म्याच्या अधीन आहेत. जो व्यक्ती कबूल करतो की तो अज्ञानी आहे, जो व्यक्ती कबूल करतो मला समजत नाही, त्याला शिकवणं सोपं आहे. पण जो व्यक्ती म्हणतो मला सर्व माहिती आहे, त्याला शिकवणं, त्याला सांगणं कठीण आहे. तो शिकू शकत नाही. शेवटपर्यंत त्याला शिकवणं अतिशय अवघड आणि जड काम असतं एखाद्यासाठी. आपण म्हणतो माझ्या मनात कोणाविषयी विरोध नाही, माझा सत्सद विवेक शुद्ध आहे, मी सगळ्यांना क्षमा केलेली आहे. येशू संगतीत जाण्याचं सर्वात मोठं रिझन हे आहे बरं का, क्षमा करणं. येशू आता येईल, तो काय म्हणेल, माझे अंतःकरण बघेल, तेव्हा तो म्हणेल, तो बघेल की मी सर्वांना क्षमा केलेली आहे किंवा नाही. आम्ही म्हणतो आम्ही इतरांना क्षमा केलेली आहे आणि त्या मेजामध्ये बसतो, त्या भाकरीतून खातो, त्या प्याल्यातून पितो, पण माझ्या शेजारीच बसलेला माझा भाऊ, माझ्या शेजारीच बसलेली माझी बहीण आमचं बनत नाही. मी कोणाचा अपमान करतो? ज्याने माझ्या पापाची क्षमा व्हावी म्हणून त्याचं रक्त सांडलं, त्या येशूचा अपमान मी करतो. त्याच मंदिरात, त्याच ठिकाणी असलेला माझा भाऊ, माझी बहीण, त्याच मेजामध्ये मी जर त्यामध्ये सहभागी होत आहे आणि मी जर त्याची क्षमा केलेली नाही, पूर्ण क्षमा केलेली नाही, औपचारिकता नको, पूर्ण मनाने क्षमा जर केलेली आहे, तरच मला उंच करण्यात येईल. उंच म्हणजे उंच पण नेण्यात येईल देवासोबत, येशूसोबत मला नेण्यात येईल. क्षमा करणारेच येशू बरोबर जातील. टॅगलाईन, माझ्या अंतःकरणामध्ये एवढूस पण कोणाविषयी काय असेल, दुःखाने सांगावं लागेल, माझा हात सोडला जाईल. खूप चांगले काम मी केले असतील आजपर्यंत, पण एखाद्या विषयी, माझ्या भावाविषयी माझ्या मनामध्ये थोडं पण वाईट असेल तर माझा हात त्या दिवशी सोडला जाईल.
आम्ही म्हणतो आम्ही एकमेकांना क्षमा केली, बाहेर निघाल्यावर आम्ही चुगल्या करतो, एकमेकांविरुद्ध बोलतो, एकमेकांविरुद्ध वाईट बोलतो. आणि एखाद्याला सांगतो फक्त तुला सांगते बरं का, कोणाला सांगू नको. तोही पुढे जाऊन तेच सांगतो, तुला सांगते, पुढे सांगू नको कोणाला. दुःखाची गोष्ट आहे, आज ख्रिस्ती लोक सैतानाचं प्रतिनिधित्व करत समाजामध्ये फिरत आहे. एक धडा आम्हा सर्वांना आहे, वाचूया. प्रकटीकरण 12 आणि 10. प्रकटीकरण 12 आणि 10 लिहिलं आहे. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहे. कारण इथे आहे, कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला. रात्रंदिवस आमच्या बंधूंना दोषारोप करणारा सैतान, आणि जो कोणी त्याचं प्रतिनिधित्व करतो, त्याचं एजंट बनतो, म्हणजे कोण? आपल्या बंधूंवर दोष लावतो. मग त्याची चुकी असो नसो, मला राईट्स नाही, मला अधिकार नाही, मी बोलू शकत नाही, मला कोणी न्यायाधीश बनवलं नाही, मला कोणी जजच्या खुर्चीवर बसवलं नाही, मला कोणाला बोलण्याचा, दोष लावण्याचा अधिकार नाही, आणि तरी मी ते करतो. मी सैतानाचा एजंट आहे, मी सैतानाचं प्रतिनिधित्व करतो. आणि त्या दिवशी त्याला खाड्यात टाकण्यात येईल असं लिहिलेलं आहे देवाच्या वचनामध्ये. आणि त्याच्या बरोबर त्याच्या सर्व एजंट्सला. अहो, स्तुती आराधनाच्या वेळेस जेवढं मी बोलत नाही, तेवढं मी बाहेर गेल्यावर इतरांविषयी आठवडाभर बोलतो. ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट ख्रिस्ती लोकांसाठी काय आहे? फक्त आमच्या जीवनाचं स्वतःच्या मूल्यमापन करा. इथले 20 मिनिट, इथले 30 मिनिट आणि आठवडाभर मी जे करतो त्याची तुलना कुठेतरी एकदा खाली मान करून कुठेतरी देवाच्या सानिध्यात येऊन आम्ही ती केली पाहिजे मूल्यमापन. देवा, मी तुला धन्यवाद देण्यात इतका मागे आहे, तुला आराधना देण्यात इतका मागे आहे, जेवढा मी दुसऱ्यांना दोष लावण्यात बिझी आहे. ही माझी जीभ तुझ्या नाव घेऊ शकत नाही, माझे ओठ तुझ्यासाठी उघडू शकत नाही, पण जेव्हा मी तेच बाहेर जातो तीच जीभ सळसळ करते, तेच ओठ फडफडतात, इतरांविषयी अधीर होतो, इतरांविषयी बोलायला, त्यांच्या चुका दाखवायला. आणि हेच कारण आहे आज मंडळांमध्ये तोटे आणि फुटे आहे. फटा पडलेल्या मंडळींमध्ये भावात जमत नाही, माणसात जमत नाही, शेजाऱ्यांमध्ये जमत नाही. हेच कारण आहे, कारण आम्ही गप्प बसू शकत नाही. आम्ही गप्प इथे बसतो पण बाहेर उतावळे होतो. ना की आम्ही इथे गप्प बसायला नको पण बाहेर गप्प बसायला हवं. आम्ही उलट करतो. जे कोणी आम्ही याच्यात सर्व सुप्रियांनो, आमचा हात सोडण्यात येईल. अतिशय गांभीर्यपूर्ण गोष्ट आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनात आवश्यक धडा हा आहे की कोणाविषयी वाईट बोलू नये. बस. आम्हाला एखाद्याचं चांगलं करता येत नसेल तर एखाद्याविषयी बोलू पण नाही. आपापलं जगू ना जीवन, आपापलं बघू ना, इतरांविषयी कशाला करायचा. आणि म्हणून आज मंडळांमध्ये ज्या समस्या आहे त्या अशाच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवू, ज्या वेळेस लोकांनी आमच्या विरोधात केलेल्या गोष्टी आम्ही बोलतो तेव्हा क्षमा न करणारा राक्षसी आत्मा आमच्या जीवनाचा ताबा घेतो. आमचे कुटुंब, आमचे विवाह, आमचा शुद्ध विवेक, आमची शांती, आमचा आनंद आणि प्रत्येक चांगली गोष्ट आमच्या जीवनातून आणि येणाऱ्या भावी जीवनातून तो नाश करतो. दुसरी गोष्ट, एकदा आपण कोणाला क्षमा केल्यानंतर त्याचा दोषी विवेक, त्यांचा छळ होणे आपल्याला आवडत नाही. त्याने स्वतःला क्षमा करावी यासाठी की आपण अवश्य प्रयत्न करावे. त्यांनी ज्या व्यक्तीने माझ्या विरुद्ध अपराध केला त्यांनी स्वतःला
क्षमा करता यावी त्याला एवढी स्पेस आम्हाला देता यायला पाहिजे. युसेफाने आपल्या भावांना क्षमा केली तरी त्यांनी त्याला क्षमा केली नाही. त्यांचे त्याच्यावर प्रेम असते तर त्यांनी एवढ्या वर्षात योसेफाला शोधलं असतं, त्याला विकून दिलं. त्यानंतर त्या बापाला म्हणतात तुझा पुत्र मेला, त्याच्या रक्ताने भिजलेला झगा ते बापाला दाखवतात. ते शोधायला आले नाही एवढ्या वर्षात. म्हणजे योसेफाने त्यांना क्षमा केली होती, त्याच्या भावांनी त्यांना ते योसेफाला क्षमा केली नाही. आणि म्हणून उत्पत्ती 45 आणि 3 मध्ये लिहिलं आहे, तेव्हा त्याच्या पुढे ते अतिशय घाबरले. ते भाऊ योसेफापुढे आले तेव्हा ते घाबरले. आपल्या विरोधात केलेल्या व्यक्तींना जर आपण क्षमा करून प्रेम करू शकलो नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये नकारात्मक भीती होते. प्रत्येक तो व्यक्ती ज्याने इतरांना क्षमा केली नाही त्याच्या अंतःकरणात भीती असते म्हणजे असते. या भावांनी योसेफाला क्षमा न केल्यामुळे लिहिलं आहे, योसेफाला पाहून ते घाबरले. जे दुसऱ्यांना क्षमा करत नाही त्यांच्यात भीती असते, त्यांच्या जीवनात गुप्त पातके असते. लिहून घ्या. का माझ्या अंतःकरणात भीती आहे? त्याचं कारण अजून कुठेतरी मी कोणाला क्षमा केलेली नाही, कुठेतरी अजून माझ्या जीवनात गुप्त पातक आहे. कारण नकारात्मक भीती सैतानापासून आहे. ही त्याच्यापासून आम्हाला सुटका मिळेल जर आम्ही गुप्त पापांविषयी पश्चाताप केला, आम्हाला दुखविल्यांची आम्ही क्षमा केली तर येशूच्या नावाच्या अधिकाराने आम्ही भीती घालवणाऱ्या सैतानाला धमकावून लावू. आणि म्हणून याकोब 4 आणि 7 मध्ये आहे, सैतानाचा विरोध करा म्हणजे तो तुमच्यापासून पडेल. आणि 2 तिमोथी 1:7 मध्ये लिहिलं आहे की देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिला आहे. ख्रिस्ती लोक भित्रे नाही, म्हणून ते मरायला पण घाबरत नाही. आणि मरायला घाबरत नाही कारण ते परत उठवले जाणार आहे. म्हणून आम्हाला मरण थांबू शकत नाही, मरणाची भीती आम्हाला नाही. आज हजारो लोकांचा छळ आज पण होत आहे. ख्रिस्तासाठी त्यांनी मरण पत्करलेलं आहे, ते भीत नाही. भीतो कोण? ज्याने इतरांना क्षमा केली नाही म्हणून तो क्षमा न करण्याचा आत्मा भीती घालवत आहे लोकांना. आपल्या भावांच्या भीतीला योसेफाने काय उत्तर दिलं? 5वं वचन, तुम्ही मला विचून टाकले त्याविषयी दुःखी होऊ नका, स्वतःला दोष लावू नका. काय स्टेटमेंट! स्वतः पण माफ करतो, त्यांनाही सांगतो तुम्ही पण स्वतःला माफ करा. मला तुम्ही विकून टाकले म्हणून स्वतःला दोष लावू नका. काय कोणत्या पातळीची क्षमा योसेफाकडे होती हो! स्वतः तर केली पण त्यांनाही सांगतो जे काही तुम्ही माझ्या विरुद्ध वाईट केलं त्याच्याविषयी स्वतःला दोष लावू नका. कोण सांगत असं? जो डेअरिंगबाज आहे, जो भित्रा नाही. सर्वात अवघड गोष्ट ह्या जगामध्ये काय असेल तर एखाद्याला क्षमा मागणं. त्याच्यापेक्षा डेअरिंगची गोष्ट मला वाटतं कोणतीच नाही. कारण आमचा इगो मला झुकू देत नाही. आणि त्यातल्या त्यात माझी चुकी नसताना पण मी क्षमा मागणं, त्याच्यासारखी हिमतीची गोष्ट नाही. आणि सैतान आम्हाला झुकू देत नाही, झुकू देणार पण नाही. म्हणून ख्रिस्ती लोकांनो, आम्हाला जराशी भीती असेल, खूप धोक्याच्या पातळीवर आम्ही आज येऊन ठेपलेलो आहे असा त्याचा अर्थ आहे. काही लोक म्हणतात मी तुला क्षमा केली पण ह्या सर्वांपासून तुला एक धडा शिकला पाहिजे. जे काही तू माझ्या विरोधात केले त्यामुळे तू भोगते. काय काय स्वर्गीय ख्रिस्ती इथेच आहे अजून. ठीक आहे मी तुला क्षमा केली पण विसरू नको तू काय केलंय. तू आता शिक, धडा घे, परत ह्या गोष्टी करायच्या नाही.
आणि जे काय आता तुझ्याकडे होत आहे ते तू भोगत आहेस, या ख्रिस्ताचा आत्मा नव्हे. आणि म्हणून आपण आमच्या शत्रूसाठी, ख्रिस्त येशू म्हणतो तुमच्या शत्रूसाठी देखील काय करा, प्रार्थना करा. नाही, ख्रिस्ताचा आत्मा आणि योसेफाचा आत्मा बघा, जुन्या करारातल्या येशूचा स्वभाव योसेफामध्ये आहे. जुन्या करारात जसं येशू योसेफाच्या रूपात तिथे आहे. तिसरी गोष्ट आम्ही बघतो, जेव्हा आम्ही दुसऱ्यांना क्षमा करतो तेव्हा त्या व्यक्तीने आपल्या अधिक जवळ राहावे असे आम्हाला वाटते. 10व्या वचनात म्हणतो, उत्पत्ती 45 आणि 10 योसेफ म्हणतो, तुम्ही त्याच्या भावांना म्हणतो, तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे. तुम्ही तुमची मुले, नातवंडे, शेरडे, मेंढरे, गुरेढोरे व तुमचे सर्व काही येऊन माझ्या समीप राहावे. फक्त त्याचे भाऊच नव्हे, त्यांची मुलं, नातवंड, जे काही तुमचं आहे तुम्ही जवळ या. योसेफाची इच्छा होती की अस्सल क्षमा त्यांनी केली, की आता क्षमा केली, तुम्ही या, आपण सोबत राहू. लोक म्हणतात मी त्या व्यक्तीला क्षमा केली, पण त्या व्यक्तीपासून आता मी दूर राहतो बाबा, कारण त्याच्या जवळ गेल्यास परत संकट येतील, नाही का, समस्या येतील. ही सैतानाची धूर्त शिकवण आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांना क्षमा करतो तेव्हा दुसरे आपल्यापासून दूर गेले तरी आम्ही त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. हेच आपल्या येशूने केले. विचार करूया, जर येशूने आपली पापे क्षमा केली आणि तो म्हणतो मी तुझ्या पापांची क्षमा केली, पण आता तू यापुढे माझ्या जवळ येऊ नको, कारण तू परत तसंच करणार आहे, तू काय सुधारणार नाही, आणि तू माझ्या घरी बी येऊ नको, म्हणजे स्वर्गात येऊ नको, आणि मी बी तुझ्याकडे येत नाही, मी फक्त क्षमा केली. असली क्षमा निरर्थक आहे, फक्त चेष्टा केल्यासारखी आहे. बघा, आपण पापी असताच त्याने आपल्यावर प्रीती केली. आम्ही पापात असतानाच येशूने आमच्यावर प्रीती केली आणि आपल्या जवळ राहावे म्हणून सर्व स्वर्ग सोडून तो खाली आमच्याकडे आला. जर आम्ही क्षमा केलेल्या भावाबरोबर बहिणीबरोबर जर आम्ही परत सोबत राहू शकत नाही तर आम्ही अजून क्षमा केली नाही. योसेफाने क्षमा केली आणि ते सगळे आपले भाऊ, त्यांची लेकरं, त्यांची नातवंड, सगळ्यांना त्यांनी उत्तम प्रांत म्हणजे गोशेन प्रांतात त्याने जमा केले. लूक 16 आणि 26 मध्ये आहे, श्रीमंत व्यक्ती आणि भिकारी लाजारांचा दृष्टांतात लिहिला आहे की एवढेच नव्हे तर ते जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ शकत नाही त्या जाता येऊ नये म्हणून, तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्यात व तुमच्यात मोठी दरी स्थापलेली आहे. अब्राहम म्हणतो त्या श्रीमंत व्यक्तीला, इकडून तिकडे कोणी जाऊ नये आणि तिकडून इकडे खाली कोणी येऊ नये म्हणून तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे. इम्पॉसिबल आहे इकडचा तिकडे जाणं आणि तिकडचा इकडे येणं. तेव्हा जर अजूनही आमच्या मृत्यूपूर्वी, हे जग सोडण्यापूर्वी आमच्या भावांबरोबर आमची दरी असेल, आम्ही म्हणतो आम्ही क्षमा केली पण नको त्याच्या वाट्याला जायला, आम्ही क्षमा केली पण त्याची संगती नको, तर एक प्रकारे आम्ही दरी निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. आणि जर अशी दरी असेल तर मला दरीत जावं लागेल. इथे दर्या मिटवल्या तरच तिथे आहे, इथे जर दरी ठेवली तर तिथे पण दरी राहणार आहे. ख्रिस्ती लोकांना ही गोष्ट समजली पाहिजे. खूप गंभीरपूर्ण विषय, भयंकर विषय आहे आणि आम्हाला या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. आज आपल्यामध्ये आणि कोणामध्ये दरी आहे का? नात्यांमध्ये, संबंधांमध्ये, विचारांमध्ये आजच काढूया, नाहीतर अधोलोकात कधीच काढता येणार नाही. काढू शकतात इथे, तिथे नाही. आणि म्हणून काय दरी असेल आमच्या नातेसंबंधात, कुटुंबामध्ये, भावाभावामध्ये, भाऊ बहिणीमध्ये, सून
सासू सासऱ्यांमध्ये, लेकरं आईवडिलांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये ज्या दऱ्या असतील, प्रियांनो या दऱ्या आम्हाला दऱ्यात घेऊन जातील. अब्राहम म्हणतो मोठी दरी ठेवलेली आहे, आज ह्या दऱ्या आम्हाला काढावं लागेल, तेव्हा ती दरी निघणार नाही. आज निघू शकते, आमच्या हातात आहे का आम्ही काढायला तयार आहोत. या दऱ्या घेऊन आम्हाला त्या दिवशी दरीच्या त्या बाजूला बसून, कडेवर बसून आम्हाला डोकं पडण्याची वेळ येईल, पण काहीच चालणार नाही. आज चालेल. आज ह्या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्ती संदर्भात माझ्या अंतकरणात काही असेल, प्रभू आज दाखवतो. वेळ मिळेल की नाही मला माहिती नाही. परत इथून दारातून बाहेर गेल्यावर आपण आपले जीवन पारखून पाहिले पाहिजे. माझ्यामध्ये, माझ्या भावामध्ये जर अंतर आहे, मी एखाद्याला पाहून मी अभिवादन करू शकत नसेल, प्रियानो खूप कठीण ती गोष्ट होणार आहे. आणि म्हणून माझ्या येशूने तर सांगितलं, शत्रूंसाठी प्रार्थना करा. कोणी एका गालावर मारलं तर दुसऱ्या गाल पुढे करा. कोणी 1 मैल घेऊन असेल तर 2 मैल जा. कोणी 1 अंगार खामात असेल त्याला तुझी बंडी पण दे. काय काय शिकावं. आम्ही फक्त संडे स्कूल पुरते वचन वाचले आणि आम्हाला असं वाटतं सोपं आहे. काय नाही. एक जरी वचन आम्ही धरणं इतकं कठीण आहे आत्मसात करणं आणि ते पाळणं प्रियानं भयंकर कठीण अशी गोष्ट आहे. आणि नीती 16 आणि 7 मध्ये आहे, मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूसहित त्याची समेट करायला लावतो. आमचे मार्ग फक्त देवाला आवडायला हवे. कोणीच माझा शत्रू राहणार नाही. आणि जर माझा कोणी शत्रू आहे याचा अर्थ माझे मार्ग अजून नीट नाही, माझे मार्ग अजून परमेश्वराला आवडले नाही. आणि जर त्याला आवडले असते तर माझा शत्रू कोणी राहिला. ख्रिस्ती लोकांचा एकच शत्रू, एकच दुश्मन, तो म्हणजे लुसिफर. बाकी कोणी नाही, कोणी नाही. पण तो माझ्या कानात सांगतो, हा तुझा शत्रू आहे, त्याने तुझं वाईट केलं आहे, तो तसा लबाड आहे, तो सुधारणार नाही. आणि मी त्याचं ऐकतो आणि त्यांचा न्याय करतो. चौथी गोष्ट, क्षमा नवीन जीवन आणते, पण क्षमा न केल्यास मृत्यू मिळतो. 45:5-7 मध्ये आहे. तुम्ही मला देशात विकून टाकले याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवा म्हणून देवाने मला तुमच्या पुढे यासाठी पाठविले की तुम्ही तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा आणि तुम्हाला जिवंत राखून तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. जितके अधिक आम्ही दुसऱ्यांना क्षमा करतो तितके अधिक आमच्यामध्ये नवीन जीवन निर्माण होतं. तसे जे दुसऱ्यांना क्षमा करत नाही ते मरणामध्ये आहेत आणि त्यांच्यात तो मृत्यूचा आत्मा कार्य करत आहे. जीवन म्हणजे आनंद, शांती, तृप्ती, समाधान. मृत्यू म्हणजे अशांतता, अतृप्ती, वेदना, यातना. आमच्या जीवनात काय आहे यापैकी? आनंद आहे का मृत्यू आहे? जीवन आहे किंवा मरण आहे? ह्याच्यावरून आपण निष्कर्ष काढला पाहिजे अजून कोणाला तरी मी क्षमा केली आहे किंवा नाही. आणि क्षमा न करणाऱ्या आत्म्याद्वारे काही लोक सुसाईड करतात. जो क्षमा करत नाही तो पुष्कळ केसेसमध्ये तो आत्महत्यास प्रवृत्त होतो. ही सत्यता आहे. आणि पुष्कळ लोक कठोर कठीण अंत करून एवढे डेअरिंग करतात की जीव संपून देतात, कारण हृदय इतकं घट्ट आणि कठोर झालेलं असतं. त्यांना जीवाची किंमत त्याच्या पुढे शून्य वाटते. आणि म्हणून आपल्याला वाटतं त्यांनी मनोविकाराने ते केलं असेल, पण वास्तविक गोष्ट सैतानाच्या क्षमा न करणाऱ्या आत्म्याने त्यांचा लाभ घेतलेला असतो आणि त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतो. अहितोफेल 2 शमूएल 11 मध्ये आम्ही पाहिलं दाविदाच्या उदाहरणावर. अहितोफेल ह्याने आत्महत्या केली, त्याने स्वतःला मारून टाकले. त्याचं मूळ कारण होतं त्यांनी क्षमा केली नव्हती. अहितोफेल हा बेतशेबेचा आजोबा होता. 1 शमूएल 11 मध्ये पाहतो. दाविदाने बेतशेबे बरोबर केलेली चूक
देवाने क्षमा केली तरी अहितोफेलाने ती क्षमा केली नव्हती आणि शेवटी जाऊन त्याने आत्महत्या केली. क्षमा न करणं, आम्हाला खरोखर आत्महत्या करणं ती वेगळी गोष्ट आहे, पण आध्यात्मिक आत्महत्या करायला भाग पडते. जर आमचे संबंध तुटलेले आहे म्हणजे आमची आध्यात्मिक आत्महत्या झालेलीच आहे एक प्रकारे. श्वास आध्यात्मिक बंद आहे. डेड बॉड्या घेऊन आम्ही फिरत आहोत. डेड बॉड्या, मृत शरीर घेऊन ख्रिस्ती लोक फिरत आहे. जर एकमेकांना ते क्षमा करू शकत नाही, डेड बॉडी आहे. कारण देवाचा आत्मा ज्यांच्या मध्ये आहे तेच जिवंत आहे, बाकी मेलेले आहे. अहितोफेला सारखी आपण दुसऱ्यांना क्षमा केली नाही तर आत्महत्याचा आत्मा आपल्यावर हावी होऊन हल्ला करतो आणि अनोळखी शब्द आमच्या कानावर पडतात. स्वतःला मारून घे, जा नदीत उड्या टाकून घे, जा इथे लटकून घे, असे शब्द आमच्या कानावर येतात. मला माहिती नाही आपल्याला अनुभव आले की नाही, मला पण आलेल्या या गोष्टी. सतत एक आवाज असतो, काहीतरी कर, संपव हा त्रास, हा वैताग, हे दुःख ह्याच्यातून निघ. अरे हे दुःख, हा त्रास हातून निघून कुठे 100 पट जास्त असलेल्या दुःखात जायचं. पण पुष्कळदा आम्ही त्या आवाजाकडे आम्ही कान देतो. 5वी गोष्ट, योसेफाच्या भावाने त्यांचा द्वेष केला, सुकलेल्या विहिरीत टाकले, त्याला ठार मारण्याचा निश्चय घेतला, शेवटी त्याला गुलाम म्हणून विकले, तरी योसेफ त्यांच्यावर प्रेम आणि कळकळा व्यक्त करतो. हेच खऱ्या क्षमेचे प्रतीक आहे. योसेफाने आपल्या भावाला म्हटले 11व्या वचनात, आणखीन 5 वर्ष दुष्काळ पडायचा आहे, तर येथे मी तुमचे संगोपन करील, अशाने की तुम्ही तुमचे घरचे लोक, तुमचा सर्व परिवार दरिद्री होणार नाही. 15 वचनातील आहे, आणि सर्व भावांचे मुके घेऊन त्यांच्या गळ्यात पडून तो रडला. त्यानंतर त्याचे भाऊ त्याच्या बरोबर बोलत बसले. उत्पत्ती 45, 11 आणि 15 वचनातील आहे, त्यांनी आपल्या भावाचे मुके घेतले. जसे ख्रिस्ताने आमची क्षमा केली तशी क्षमा आम्ही दुसऱ्याला करतो किंवा नाही हे कसं समजून येईल? हे असं समजून येईल, जेव्हा आपण आपल्या शत्रूला पाहतो तेव्हा त्या शत्रूला पाहिल्यानंतर प्रेम आणि कळवळा त्याच्या प्रती येण्याऐवजी आम्हाला त्याचा राग आणि चीड येते. ह्याच्यावरून समजायचं मी ख्रिस्तासारखी क्षमा केलेली आहे किंवा नाही. सोपं विश्लेषण आहे. आमच्या शत्रूला पाहिल्यानंतर माझ्या मनात कोणते विचार येतात? राग, चिडचिड किंवा कळवळा, प्रेम. एपिस्कराचं पत्र 4 अध्याय 32 वचनात लिहिलं आहे, तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. जे दुसऱ्यांना क्षमा करू शकतात त्यांचे अंतःकरण कनवाळू आहे. येशूच्या शत्रूंनी त्याच्यावर थुकले, भाला भोसकले, क्रुसावर लटकिवले आणि येशूला त्यांचा कळवळा आला आणि म्हणून तो म्हणतो, हे बापा ह्यांना क्षमा कर. त्याला राग आला असताना तो हेरोद कुठे, पिलात कुठे अजून सापडले नसते, पळून पळून मारले असते देवतांना. पण त्याला कळवळा आला. मत्तयाचं शुभवर्तमान 18वा अध्याय, मत्तय 18, एक दाखला प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, नीट ऐकूया. आणि त्याची 21 ते 35 नीट ऐका, ह्याच्यावरून तरी आम्हाला काही गोष्टी समजाल. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. आणि मग
ह्या गोष्टी समजवायला येशू दाखला देतो. येशू दाखल्याने बोलतो. 23व्या वचनापासून अंडरलाईन करा, पेन असेल आपल्या जवळ तर. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, ज्या राजाला आपल्या दासापासून हिशोब घ्यावा असे वाटले, आणि तो हिशोब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड कराव्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो, त्याची बायको, त्याची मुलं आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करेन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला त्याची दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सेवकाबरोबर सोबतचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये घेणे होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागून घे, म्हणजे मी तुझी सर्व फेड करेन. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायला नव्हतीस काय? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याचा हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. आणि 35वं वचन, म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याचप्रमाणे तुमचे करील. मनापासून क्षमा करणार नाही, हा एक शब्द आहे, मनापासून, पूर्ण. या ठिकाणी पेत्र येशू जवळ येतो आणि तो विचारतो, किती वेळेला मी माझ्या भावाला क्षमा केली पाहिजे? आणि ते समजवण्यासाठी येशू त्या राजाचं दाखला देतो. आणि कोणा एका राजाकडे एका दासाचं घेणं होतं, किती लक्षावधी रुपये, मोठं कर्ज होतं, तो फेडू शकत नव्हता. आणि त्याला बोलवतो, हिशोब मागतो. तेव्हा तो राजा हुकूम देतो, हा स्वतः, याची बायको, याची मुलं, ह्याच्याजवळ जे काही आहे सगळं विका आणि आपलं कर्ज वसूल करा. तेव्हा त्याच्या पाया पडतो, गयावया करतो, मला वागून घ्या म्हणतो. तेव्हा त्या राजाला त्याची दया येते आणि त्याचं कर्ज सर्व तो फेडून टाकतो, माफ करतो. आणि ज्याचं कर्ज फेडलं त्याचं फक्त शुल्लक कर्ज 100 रुपये लिहिले, 100. इथे ₹1,00,000 कुठे, 100 कुठे? आणि त्याला दिसतं, अरे ह्याच्याकडे माझं घेणे, थांब इकडे. आणि तो काय करतो, त्याला सांगतो, तो त्याची नरडी आवळून म्हणाला. हा शब्द मला इथे फार आवडला, नरडी आवडणं. इथे विश्वास, नरडी आवडणं प्रात्यक्षिक मी दाखवतो. म्हणजे लिटरली अशी धरणं, माझे 100 रुपये परत दे. फक्त काही रक्कम तो विसरून गेला. लाखो रुपये माझे माफ केले आणि फक्त एक किरकोळ रुपये याच्यासाठी त्याची नरडी आवळली. आम्ही दुसऱ्यांची क्षमा करत नाही म्हणजे आम्ही त्यांच्या नरड्या आवळत बसलो. आम्ही विसरून गेलो. माझे लक्षावधी करोडो रुपयांपेक्षा जास्त भयंकर देणं तिथे होतं, त्याने माफ केलं. येशूने त्याच्या रक्ताने सर्व माझं कर्ज फेडलं. विसरून गेले ख्रिस्ती लोक. आणि थोडासा अपराध माझ्या विरुद्ध कोणी केला असेल त्याच्या नरड्या आवळ्याला आम्ही धावून जातो. जेवढ्या अपराध, जेवढा खर्च एका बाजूला त्या तराजूच्या पारड्यात माझा आहे, असा तराजू भस करून खाली टेकला जातो. त्याच्या बदल्यात ज्याने माझा अपराध केला तर शुल्लक असेल, पण मी त्याचं नरड आवळून फक्त थांबला नाही. तो काय म्हणतो 29व्या वचनामध्ये, 28 आणि 29 मध्ये, आणि तो गयावया करतो.
ज्याचे नरडे धरले तो गयावया करतो, त्याच्या पाया पडत आहे. 29 वचन. आणि तो म्हणतो मी तुझी फेड करेल. हा ऐकत नाही. हे शब्द ह्याने राजासमोर बोललेला आहे. हा पण गयावया करत होता, हा पण पाय धरत होता, हा पण सांगत होता मी सर्व तुझं कर्ज फेडेल, मला वागून घे. आणि त्या राजाने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचं कर्ज फेडलं, त्याचे गुन्हे माफ केले, त्याच्या पापांची क्षमा केली. पण तोच व्यक्ती इतरांबरोबर वागत असताना तो सांगत आहे माझी क्षमा कर, पण हा त्याची नरडी सोडायला तयार नाही. आणि हा म्हणतो मला वागून घे, मी तुझं कर्ज फेडेल. पण तो म्हणतो नाही. 30 मध्ये आहे. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. ह्या गोष्टीत हा दुसरा दास मी आहे किंवा आम्ही आहोत. हा जो दुष्ट दास आहे, प्रत्येक त्या ख्रिस्ती व्यक्तीचं चित्र आहे. त्याचा जो दुसरा बंधू आहे, कर्जदार आहे, त्याला तो माफ करू शकत नाही. आज जर आम्ही इथे बसलेल्या पैकी जर कोणी कोणाचे क्षुल्लक कर्ज अपराध माफ केले नसतील आणि तेच कारण आहे माझे नातेसंबंधामध्ये दरी आलेले असेल, तेच कारण आहे मी एकमेकांबरोबर बोलत नसेल, आम्ही त्यांच्या नरड्या आवळत आहोत. अशा घट्ट आवळत आहोत. इतक्या फिट्ट आवडल्या की त्याच्या नरड्यातून शब्दही बाहेर येत नाही. इतक्या काहींनी फिट्ट आवडलेल्या आहे. काय झालं? आम्हाला वाटतं त्यांच्या नरड्या आवळल्यामुळे मी खूप तीर मारला. काय झालं? जेव्हा ही गोष्ट राजाला कळली तेव्हा तो म्हणतो 32 वचनात, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावायची नव्हतीस काय? 34 वचन. ज्यांनी अजून कोणाला क्षमा केली नाही. 34 वचन. मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागून तो सर्व देणे फेडेपर्यंत त्याला हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. जर आमचे आज हाल होत असेल, आध्यात्मिक रीतीने, मानसिक रीतीने, आर्थिक रीतीने, सामाजिक रीतीने, मला हाल करणाऱ्यांच्या हाती मुद्दामून दिलेला आहे, कारण मी कोणाला तरी क्षमा केलेली नाही. आणि 35 वचन बदललेलं आहे. ह्या दाखल्याचा सर्व सारांश प्रभू येशू ख्रिस्त समजावून सांगताना म्हणतो, म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिता आहे त्याप्रमाणे तुमचे करेल. हा दाखला समजून सांगताना मनापासून क्षमा करावी हे येशू समजून सांगत आहे. आम्हाला अजून समजलं नाही. दुःखाची गोष्ट आहे, आम्हाला अजून समजलं नाही. का मी कोणाच्या नरड्या घट्ट आवडलेल्या आहेत. इथेच बसलेले कोणी असतील, एकदा चौफेर नजर फिरून बघा. काही तर बाळकाच्याच आवडल्या, बोलत देत नाही बिचाराला, सत्य बोलत देत नाही, इतकी भय करून ठेवले. तो दिवस दूर नाही, तो राजा लवकर येत आहे हिशोब घ्यायला. प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेतला जाणार आहे. आणि म्हणून आपल्या शत्रूंवर, आपल्या विरोधावर किती आम्ही प्रेम करतो, कळवळा त्यांच्याविषयी येतो, आम्ही पारखून घ्यायला पाहिजे. कारण लोकांचं सुवर्तमान 6वा अध्याय, जर आम्ही आमच्या शत्रूवर प्रेम दाखवतो, त्यांचा कळवळा येतो, तर काय आशीर्वाद आहे बघा. लोक 6 आणि त्याची 37 आणि 38 वचन. लोक 6, 37 आणि 38. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरविणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. द्या, म्हणजे तुम्हाला दिले जाईल.
चांगले माप दाबून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. ह्याचा वचनाचा विपर्यास आणि गलत अर्थ काढलाय पालकांनी. द्या म्हणजे पैसे द्या नाही, द्या म्हणजे चर्चच्या बिल्डिंगसाठी मोठ्या मोठ्या कार्यक्रमांसाठी आज फंड गोळा केला जातो. शहरांमध्ये बघा मोठे मोठे मेळे. द्या द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. देवाचं वचन सांगतं अरे पैसे नाही, क्षमा द्या, क्षमा द्या. 37चा दुसरा भाग, क्षमा द्या म्हणजे तुमची क्षमा होईल. द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. क्षमा दिल्यावर दिलं जाईल. काय दिलं जाईल? माप दाबून, शीख हलवून, शीख भरून तुमच्या पदरी घालेल. आशीर्वाद पाहिजे ना, लोकांना आशीर्वाद पाहिजे. ख्रिस्ती लोकांना आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद देतो सांगितलं लाईन मावणार नाही. इथे बाहेरचे येतील. आशीर्वाद पाहिजे ना. आशीर्वादचं गुपित आहे क्षमा करा. आशीर्वाद येतील. हलून हलून दाबून शीख भरून जागा वावणार नाही. कारण जेव्हा पिता बघतो तो म्हणतो अरे तुमचे इतके भयंकर कर्ज होतं आणि ते कर्ज माझ्या पुत्राने त्याच्या रक्ताने माफ केलं आणि तुम्ही तुमचे साधे साधे कर्ज इतरांविषयी माफ करू शकत नाही. आशीर्वाद कुठून? कसे? इम्पॉसिबल आहे. आम्हाला हाल हाल करणाऱ्यांच्या हाती देईल आणि इतके हाल करतील. आज इतके ख्रिस्ती लोक जास्ती मार का खात आहेत? आज ख्रिस्ती लोक दारिद्र्य रेषेच्या खाली का आहे? आज ख्रिस्ती लोकांची दैन्यावस्था का आहे? कारण त्यांनी येशूला जाणलेलं होतं पण येशूच्या आज्ञा पाळत नाही. येशूने सांगितलेल्या गोष्टी त्यांना समजल्याच नाही. मूर्ख लोकांसारखे चालतात, त्या पारव्यासारखे, त्या होल्यासारखे. समजत नाही. हे सार आहे, हे गुपित आहे, हे रहस्य आहे. आम्हाला आशीर्वाद शीख हलून हलून हो, दाबून दाबून आशीर्वाद. दाबून काय ते शीख विकून टाकले. इतके भिकेला लागून गेले आमच्या कुटुंबामध्ये लोक. एक टायमाची भाकर मिळवायला कठीण आहे. का? पिढ्यान पिढ्या राखून ठेवलेला तो राग, क्षमा न करण्याचे आत्मे आम्हाला धुळीस म्हणजे धुळीस. आणि आता येशू आला ना, आम्हाला कधीच जाता येणार नाही. पूर्ण येशूने तो दाखल्याचा अंत करताना सांगितलं मनापासून जो क्षमा करतो, दिखावा म्हणून नाही, मनापासून क्षमा करतो त्याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी आहे. प्रियांनो, आज या जगाला ना योसेफांची गरज आहे. प्रियांनो, आमच्या ख्रिस्ती समाजाला ना योसेफांची गरज आहे. आमचा प्रभू आज आम्हाला प्रत्येकाला योसेफ बनवू इच्छित आहे. योसेफ म्हटलं म्हणजे क्षमा. हे आज आम्ही डोक्यात कोरून लिहूया. योसेफ म्हणजे क्षमा. आणि ती क्षमा म्हणजे ख्रिस्तासाठी सारखी मारून टाकत होते, वधस्तंभावर लटकत होता, पण तरी पहिला शब्द तो क्षमेचा बोलतो. ख्रिस्तासारखी क्षमा. गंमत नाही, मी बोलत हे एवढं सोपं नाही. मी पण तिथेच आहे. मला भयंकर राग येतो कोणी माझ्या विरुद्ध काय केलं तर. आम्हाला सर्वांनी शिकण्याची गरज आहे. इथे बसलेला कोणीच असा नाही जो पूर्ण आहे या गोष्टीमध्ये. पण प्रभूने आज हे वचन आम्हाला यासाठी दिलेलं आहे की आज आम्हाला योसेफ बनवू इच्छितो. सेलिनपूर मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो आणि तो पुरुष असो, तो कोणी असो, आम्हाला योसेफ, आमच्यामध्ये योसेफ तो पाहू इच्छित आहे. आणि जोपर्यंत सेलिनपूर मंडळीमध्ये योसेफ बनणार नाही, आमची शेत कधीच आम्ही सोडू शकणार नाही. आमचे कर्ज फिटणार नाही. आमच्या अवस्था नीट होणार नाही. आमचं भवितव्य उज्ज्वल होणार नाही. कारण आम्ही कुठेतरी आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये इतका राग साठवून ठेवलेला आहे, भयंकर राग. एकमेकांविषयी तोंड पाहूची इच्छा नाही. मला त्या व्यक्तीची बोलणं तर सोडा, तोंड पाहू शकत नाही. हृदयावर हात ठेवून आम्ही सांगूया आज देवाच्या समक्ष,
मी सर्वांची तोंड पाहू शकतो. आणि ह्या चुकल्या चपाट्या ह्या सर्व गोष्टी प्रियांनो आम्हाला सोडायला हवं आहे. परमेश्वर आज आमच्यामध्ये योसेफ पाहू इच्छित आहे. या जगाला योसेफाची गरज आहे. पूर्ण जगामध्ये दुष्काळ पडला होता. त्याचे भाऊ, आता त्याचा बाप दुष्काळाने मरणार होता. आणि या जगामध्ये दुष्काळ आहे. ख्रिस्ता विपरीत. ख्रिस्त नाही म्हणजे दुष्काळ आहे. कारण ख्रिस्तच भाकर आहे दुष्काळामध्ये. आणि आज इतका भयंकर दुष्काळ दाटलेला असताना आम्हाला योसेफाची गरज आहे या जगाचं पालन पोषण करण्यासाठी. जर आम्ही योसेफाची जागा आज घेणार नाही, आम्ही लोकांची निंदा करत बसू. ज्यांनी आमचा छळ केला, पोतिफराच्या पत्नीप्रमाणे, पोतिफराने त्याला तुरुंगात टाकलं, पोतिफराच्या पत्नी त्याच्यावर आरोप लावले. आणि जर आम्ही अशा लोकांना जर क्षमा करणार नाही तर आमच्यासाठी आशीर्वाद नाही. याने सोड घेणं, त्याने सोड घेणं, बस हेच आम्ही करत आलो. आम्ही क्षमा दिली नाही, देवाच्या आत्म्याला मोकळी दिली नाही. आणि म्हणून आम्ही देवाकडे येताना, त्याची आराधना येताना आम्ही डायरेक्ट गुडघ्यावर पडून जात नाही. त्याचं प्रेम इतकं ज्याला समजतं ना की ह्या प्रभूने माझ्यासाठी रक्त सांडवलं, त्या क्रूसाच्या पायथ्याला बसून डायरेक्ट कोणी मला सांगण्याची गरज नाही, असं माझी प्रीती उचंबळून यायला पाहिजे. प्रभू तू एवढी क्षमा माझी केली, इतके घाणेरडे पातक माझे तू माफ केले, माझ्याकडे शब्द नाही प्रभू. ती स्त्री मला नेहमी आठवते. येशूच्या पायाजवळ पापी स्त्री लिहिली, ती पापी स्त्री येशूच्या पायाजवळ उभी राहून ती रडत होती. एक शब्द बोलली नाही. पण आम्हाला तासन तास सांगावं लागतं आमचे हात वर. का? येशूची प्रीती आम्हाला अजून समजली नाही. का समजली नाही? कारण आम्हाला येशूची क्षमा समजली नाही. येशूची प्रीती समजण्याआधी आम्हाला येशूची क्षमा समजावी लागेल. आणि ज्याला येशूची क्षमा समजली, प्रीती सर्वत्र ओटंबून, उचंबळून, ओतप्रोत होऊन ती व्हायल्याशिवाय राहणार नाही. धन्य आहे ते लोक ज्यांनी योसेफासारखी, ख्रिस्तासारखी क्षमा ज्यांना समजली. आपण आपल्या जागेवर उभं राहू.